आणि सगळे बॅनर इथं हातात घेतलेले खाली ठेवा, सगळे खाली ठेवा। हे काय चाललंय? पक्षात काय शिस्त आहे का नाही? तुमचं जी मागणी आहे ती पक्षश्रेष्ठीकडे जाऊन करा ना, इथं कशाला तमाशा दाखवता सगळ्यासमोर? खासदार कोल्हे साहेब व सर्व सन्मान्य व्यासपीठ, मी सर्वप्रथम सगळ्याला विनंती करतो, ही आपल्यातल्या अंतर्गत गटबाजी इथं का दाखवायला लागली तुम्ही? कसं एकत्रित निवडणूक जिंकणार आहात? कशा पद्धतीचं बिभत्सपणाचं दर्शन चालू आहे? कोण एक पोस्टरवर करताय? अशा पद्धतीचं बिभत्सपणाचं दर्शन दाखवलं तर जागा जिंकणार आहेत का आपण, हा प्रश्न तयार करा। चुकीचं कामकाज करू नका, एकी दाखवा। आपल्यात एकी दाखवली तर विजय, अशा पद्धतीने विजय होणार नाही। कोण काय दाखवतंय, कोण काय करतंय? अरे तुम्हाला जे काय सांगायचं जावा पक्षाकडे, इथं कशाला जनतेसमोर दाखवताय? कुठल्या का गटाचा असो ना, माझा असो तुमचा असो कोणाचा असो, हे बंद करा आणि सगळे बॅनर इथं हातात घेतलेले खाली ठेवा, सगळे खाली ठेवा। हे काय चाललंय? पक्षात काय शिस्त आहे का नाही? तुमचं जी मागणी आहे ती पक्षश्रेष्ठीकडे जाऊन करा ना, इथं कशाला तमाशा दाखवता सगळ्यासमोर? आदरणीय व्यासपीठ, या ठिकाणी काय झालं? या ठिकाणी ताई एकच विनंती करतो, आता महबूब शेख साहेबांनी सांगितलं त्याच्याप्रमाणे आम्ही 4 जण वेगवेगळ्या पद्धतीनं या तुळजापूर मतदारसंघाशी निगडीत आहोत। मी स्वतः 2014ला निवडणूक लढवली होती, या ठिकाणी अशोक जगदाळेंनी लढवली होती, सक्सेनाताई जिल्हा परिषदच्या सदस्य राहिल्या, जीवनराव गोरे जिल्हा परिषदचे अध्यक्ष राहिले। इच्छुक चौघही मिळून एकत्रित लढा देणं गरजेचं आहे। लोकसभेच्या निकालावर जाऊ नका। लोकसभेचा निकाल हा सर्व पक्षीय मिळून झालेला आहे। आता विधानसभेचं गणित वेगळं असतं, त्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी एकत्रित काम करण्याची गरज आहे। राज्यामध्ये बेरोजगारी असेल, आपल्या भागातील उद्योगधंदे असतील, हे सर्व विषय कशा प्रकारे हे युतीचं सरकार करतंय हे सांगण्यासाठी इथं आपल्या ज्येष्ठ मंडळी आलेले आहेत आणि आपण सगळ्यांनी आपल्या भागातील वेगवेगळे विषय आहेत। तर इथं एक विषय आहे मंदिराचा विकास आराखडा समितीचा विषय, ज्या विकास आराखड्यामध्ये इथल्या स्थानिक जनतेच्या भावना लक्षात न घेता हा विकास आराखडा मंजूर करण्याचे सध्याच्या आमदाराचे प्रयत्न आहेत, त्याचा मी निषेध करतो। या ठिकाणी आपण पण आपल्या स्तरावर सर्व जनतेला, तिथल्या भागातील व्यापाऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय या विकास आराखड्याला मंजुरी देऊ नये अशी आमची भावना आपण कलेक्टर साहेबांकडे कळवावी अशी आग्रहाची विनंती करतो। विषय खूप आहेत, बोलण्यासाठी खूप आहे, नंतर आपण कधीही बोलूया। आज आपले प्रमुख पाहुणे आले आहेत, त्यांच्या सगळ्याचं स्वागत करतो आणि इथंच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।